अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. माधवी, गुड मॉर्निंग मिस माधवी. गुड मॉर्निंग. Oh, Mr. Ajay Pawar. येस Oh, good morning. Ex General Secretary of our college. येस. किती वर्षांनी भेटतोय बघ आपण. ना. ते सुद्धा पोलीस प्रोटेक्शन मध्ये. हे पोलीस प्रोटेक्शन नाही आहे, पोलीस अरेस्ट आहे. हो चुकतो बाजू. हो बाबा. नो, तुमच्या हातात बेड्या. बघ ना. What for? घाबरू नको, म्हणजे मी गुन्हा केलेला नाहीये, उलट गुन्हा करत नाहीये म्हणून त्याने मला अटक केली आहे. मला काही कळत नाहीये काय भानगडी. हळू ओरडू नकोस, उठेल तो. अगं रात्रभर मला त्याने असं जकडून ठेवलंय ग. अगं रात्री म्हणतो कसा माझ्या एका तरी मुलीची लग्न कर म्हणून. I can't believe this. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बघितलं तुम्ही मला रात्रभर पकडून ठेवलं आणि बायको मला शोधत आली. बायको बायको कोण? मी बायको मी तुमची बायको कुठं गेला होता तुम्ही भरल्या संसारातून मला आणि आपल्या 3 मुलींना टाकून. 3 मुली. तीन माफ कर प्रिय, माफ कर. क्षणभर मला मोह झाला होता. मोहनात तुझ्या बापानं मला बिन हुंड्याचा गटवला, हे मला हुंड्या सकट गटवायला तयार होते. त्यांना आपण पोलिसात देऊ केला. जाऊया. पोलिसात जाऊ ना तू. मला वाटलं तू बिन लग्नाचा आहेस म्हणून सगळं हे केलं ना. मुली आणि रात्री सोडू नकोस. मला सोडताना पण हा बटू आहे. हो ना. अरे बापरे, रात्रभर बांधून ठेवलं तर घट्ट झालंय. त्याला नवीन घ्या, गंज आलाय त्याला. आणि पण देऊ नका मला. कोण येतंय मरायला? मला त्रास द्यायला. काय माणसं असतात एक, सकाळी भेटतात संध्याकाळी विसरून जातात. आता येतो म्हणून सांगतात आणि लगेच गायब होतात. कोणाशी बोलताय तुम्ही? तू सुद्धा त्यातलीच. हा? मी काय केलंय? मी काय केलं? त्या दिवशी लिप जवळ भेटलीस आणि म्हणालीस मी बंटीला घेऊन जाते. काय झालं त्याचं? अच्छा अच्छा. पण तुला आता काळजी करायचं कारण नाही, कारण मला बंटीची आई सापडली आहे. आणि तुम्हाला पण काळजी करायचं काय कारण नाही, कारण मला बंटीचे डॅडी सापडले आहेत. काय सांगते? अरे वा. पण काही सांगण्यापूर्वी मला एक सांग, आपण हे सगळं इथं उभं राहूनच बोललं पाहिजे का? मी कुठे असं म्हटलं? चला ना, मग आमचं ऑफिस आहे. चल ना. नको, वर नको. कुठेही जाऊया पण वर नको. हो एवढं घाबरायला काय झालं? अगं जिनाया मरणावा अशी परिस्थिती झाली आहे माझी. बरं तुम्ही सांगा कुठे जायचं? आधी इकडनं तर निघ, मग ठरव कुठे जायचं ते. ओके चल. अपघातानं का होईना पण बंटीला त्याची आई मिळाली. इथे मालिकेचा 3रा एपिसोड संपतो. पण मला अजून त्याच्या बापाचं दूरदर्शन सुद्धा झालेलं नाही. मी आपला बंटीला येऊन फिरतोय, सांगा मुकुंद कोणी पागिला असं म्हणत. तुम्ही नसेल पाहिला, पण मला चक्क तो मुकुंद सापडलाय. काय सांगतेस? म्हणजे चक्क बंटीचा बाप? येस सर. मी जर तुला आय मीन तुम्हाला अडखळू नकोस, अडखळू नकोस. तुझं तुम्ही वरनं तू वर येणं आवडलं मला. बोला. आय मीन बोल. एपिसोड नंबर 1 चा एंड काय झाला होता? काय झालं होतं? तो टॅक्सीवाला बंटीला माझा मुलगा समजून आमच्या दारात नव्हता का सोडून गेला? हा करेक्ट. त्या टॅक्सीचा नंबर तुला माहितीये? ते नंबर तर माहिती, पण मला त्याचं नाव आठवतं ना. काय? अल्बर्ट पिंटो. अल्बर्ट पिंटो. येसू तूच मदत कर रे बाबा. याचू कशाला पाहिजे? मी आहे की. हो. मला ना त्या टॅक्सीवाल्याची अजून एक खूण आठवती. कोणती? ती म्हणजे अच्छा अच्छा, वही जो वायलिन बजाता है और वही अल्बर्ट पिंटो. वही. इस वक्त आपको वो माउंट मेरी चर्च में मिलेगा. अजय, हीच ती टॅक्सी. ही पण ही कशावरून? आत वॉयलिन आहे ना. अरे हो मिळाली बाबा. माझं आणखीन एक काम करशील का प्लीज? मी काय करतो, ताबडतोब बंटीला घेऊन येतो. तोपर्यंत तू इथंच थांब. पण इतक्यात अल्बर्ट पिंटो आला तर मी टॅक्सी एंगेज करेन. प्लीज प्लीज, मी आताच घेऊन येतो. बंटी 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 झोपतोय. दिसतंय ग. याची आई कुठे गेली? त्या गेल्या देवळात. तेरी की आमचं कुठलंही काम आयुष्यात एका फटक्यात कधी झालंच नाही. म्हणजे? आण त्याला इकडे. का पण?
आणि त्याची आई आली तर तिला काय सांगू? तिला सांग बंटीचे बाबा सापडले, त्यांच्याकडेच घेऊन चाललोय. ती असती तर तिलाही नेलं असतं. अय्या, म्हणजे आपला मार्ग मोकळा. बरं झालं ती देवळात गेली. इतका थट्टेखोर स्वभाव आहे की नाही एका माणसाचा. बस 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 इथं नको 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 बस. ये लो पैसा, बाकी करत दो. ए अजून आला नाही का आलबट पिंटो? नाही आला झोप. बरं झालं. झोपलाय का रे? हो ना, आपण एक काम करूया, आपण आलबट पिंटोला माझ्या घरी घेऊन जाऊया. म्हणजे काय, त्याला त्याची बायको मिळेल आणि पिंटोला त्याचे आई वडील मिळतील. अरे बिछड़े हुए खानदानों को मिलाने का बहुत पुण्य का काम होता है. ए आपण पिंटूला एक सरप्राईज देऊया का? सरप्राइज यानी कि आश्चर्य का धक्का. चलेगा चलेगा, लेकिन सरप्राइज क्या है? हा खरंच खरंच पिंटोला आश्चर्याचा धक्का बसेल बंटीला पाहून. पण याला ठेवायचं कुठे? गाडीत गाडीत ठेवूया. चल आता आपण लपून बसूया. चालेल. हा? चल माधवी, बंटी मला भेटणार नाही का? मला सुद्धा. पापी घेऊ हा? बंटीची. जा ना. हा.